जय महाराष्ट्र. महाराष्ट्रात सध्या चाललंय काय? परीक्षा कोणतीही असो पण पेपर फुटणारच हीच या सरकारची ओळख बनली आहे का, असा संतप्त सवाल आता विचारला जातोय. टीईटी म्हणजेच शिक्षक पात्रता परीक्षेचा पेपर थेट ठाण्यात फुटतो आणि नीट पेपरफुटीचे धागेदोरे थेट आपल्या महाराष्ट्रात सापडतात. या संपूर्ण प्रकरणावर आमदार विजय वडेट्टीवार यांनी महायुती सरकारवर अत्यंत घणाघाती हल्ला चढवला आहे. वडेट्टीवार थेट म्हणालेत की दिवस रात्र एक करून अभ्यास करणाऱ्या कष्टकरी परीक्षार्थींच्या भविष्याचा हा उघडून खून आहे. या सरकारला एक परीक्षा देखील सुरक्षितपणे घेता येत नाही, हेच यातून सिद्ध होतंय. सत्ताधाऱ्यांना केवळ स्वतःच्या खुर्च्या टिकवण्यात रस आहे. महाराष्ट्रातील लाखो परीक्षार्थी आणि त्यांच्या पालकांच्या वेदनेशी यांना काहीही देणंघेणं नाही, असं म्हणत वडेट्टीवारांनी सरकारवर तीव्र शब्दांत तोफ डागली आहे. जर सरकारला थोडी जरी लाज उरली असेल तर त्यांनी तात्काळ यावर कायमचा बंदोबस्त करावा. तरुणांच्या भविष्याशी खेळणाऱ्या या राज्यकर्त्यांना सत्तेवर बसण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही आणि जनता यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, असा थेट इशारा वडेट्टीवारांनी दिला आहे. मित्रांनो, पेपरफुटीच्या या सत्रावर आणि वडेट्टीवारांच्या या आरोपांवर तुम्हाला काय वाटतं? तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका. पाहत रहा आमचे भरारी पथक संवाद चॅनेल. धन्यवाद. काय चाललंय महाराष्ट्रात? नीटच्या पेपरफुटीचे केंद्र महाराष्ट्र. टीईटीच्या पेपरफुट आता टीईटीचा पेपर सुद्धा महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यात फुटला. एकीकडे पोलीस भरतीचा पेपर ऑनलाईन तो सुद्धा पुणे जिल्ह्यामध्ये गोंधळ झाला आणि तो पेपर फुटल्याची माहिती आहे. मला कळत नाही की महाराष्ट्र सरकारला झालं तरी काय. टीईटीचा पेपर फुटतो कसा? त्याचे धागेदोरे जे आहेत ते पोलीस कदाचित शोधून काढतीलही, पण हे सरकारचं अपयश आहे. नीट पेपर फुटे असेल, टीईटी असेल, पोलीस रिक्रुटमेंट असेल, यामध्ये सरकारची भूमिका काय? सरकारला या साध्या परीक्षा व्यवस्थित घेता येत नाही, म्हणजे सरकारला विद्यार्थ्यांच्या प्रती त्यांच्या भविष्याच्या संदर्भात काही देणं घेणं नाही. हे दिवस रात्र मेहनत करून ही सगळी पोरं मेहनत करून एक्झाम देतात आणि ते पेपर लीक होतात. त्यावेळेस त्यांचं भविष्य अंधकारमय होतं. ही साधी कल्पना जर येत नसेल तर राज्यकर्त्यांनो तुम्हाला खुर्चीवर बसण्याचा अधिकार आहे का? हा खरा प्रश्न इथे निर्माण होतो आहे. या ठिकाणी कोणी जबाबदार असेल त्याच्यावर कारवाई होईल, पण हे वारंवार घडणारे प्रश्न जे काही समस्या आहेत याचं निराकरण, याचं परमनंट सोल्युशन सरकार कधी काढणार आहे? यावर कायमचा बंदोबस्त सरकार कधी करणार आहे? हा खरा प्रश्न या निमित्तानं होतो आहे. थोडी तरी सरकारला लाज वाटत असेल तर पुन्हा असले प्रकार होणार नाही याची खबरदारी सरकारने घेतली पाहिजे.